म्हणजे नाही ना ती तू खालीच राय माया होऊ दे. मी श्रेष्ठ नाही ना तू नको हो या बरं मास्टर सर. अरे तुझे प्यारी करते करते अरे तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए. 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 मुझे बात भी जो आए तेरे बाजुओं में आए. और तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए. तुझे प्यारी करते करते मेरी उम्र बीत जाए. ते गाणं आणि आम्ही म्हणतो त्या झडत्या का नाही. आम्ही म्हणतो त्या झडत्या का पोळाच्या नाही ना. आपल्या तोंडानं आपल्याला वानवते आपल्या तोंडानं आपल्याला वानवते का. वा रे वा. पुन्हा का म्हणते बाई काय. अरे एवढा कागद तर मा कोणासोबत नाही भरत जे जेवढा हिच्यासोबत भरते. बोलणं कसं आहे चिरीक 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 वाकड्या फाडण्यासारखं तर म्हणते. जाऊ दे आता काही हरकत नाही. पण हे स्केलची गोष्ट कोण काढली कोणी मी शब्द धोजी बोलता बोलता शब्द तरी म्हणला का मासवर खाली आहे का त्या खालता बघून नाही ना. आपल्या तोंडानं आपली खरे करते. अरे बापरे द्या बरं मास्टर सोड थोडं अजून. अरे खरं की खोट तुला कळते माझ्या पहिल्यावर तू दूर कळते. अगं तुला पाहून माझा नागोबा डोलते. तुला पाहून माझा नागोबा खरं की खोटं तुला कळते आणि माझ्या पहिल्याला तू दूर पडते. आणि तुला पाहून माझा नागोबा डोलते. तुला पाहून माझा नागोबा डोलते. क्या बात बहुत दिले भाऊ नाव आमचे दादा कुणाल भाऊ यांनी मगांपासून जवळजवळ 1,50,000 रुपये पुरवले. तरी तुमच्यासाठी मी डीजे ठेवीन आणि घुमीन गावभर. टेन्शन नको घ्या. रात्र गेली दिवस निघाला रात्र आली लोक जातील सारे. माल नाही त्या वर तू खाद्य बांधशील भारे त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे काहीतरी. नाही आता म्हणून नागोबा सांगला म्हणून हे गाण्याचे आधार आहे. शंकर पार्वतीच्या 14 चालू राहते समजलं का. तेव्हा हे पार्वती मैया त्या नागोबाला चिड म्हणजे त्या नागोबाले म्हणते एवढा काळा ना गड्यामध्ये तुम्ही धारण करता म्हणते. त्या शंकरजी काय म्हणते काय तू केव्हा गौरी झाली म्हणते. तू तर आता गौरी झाली म्हणते. नाही तर तुम्ही तर पहिले काळीच होती म्हणजे काळी होती म्हणते. पहिले तू काळी होती म्हणते आणि आता तू गौरी आली म्हणते आणि म्हणून तू आता गौरी झाली म्हणते. अरे तर मग खरं की खोटं तुला कळते म्हणते पण तू दूर पडते म्हणते ना. तुला पाहून तर मा नागोबा असा गड्यातला शंकरजीच्या ढोलते का ढोलते. अरे कालाचा माझा झालाय पगार रोख मी देणार नाही उधार.
म्हणतात का गाणं? अरे मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो. तुझ्यासारखे का तुझ्यासारखे कित्येक जणाले खेळतो आणि तू करते ठसक्याची शायरी. मी का आलू शिवतो? अरे कालचा माझा झालाय पगार, अरे रोख मी देणार नाही उधार. हो गोस पटली धक्कन उठली, गोस पटली धक्कन उठली, अशी कथा मी गाजवली. जेव्हा रात्री आंटी, जेव्हा रात्री आंटी घंटी मी वाजवली, जेव्हा रात्री आंटी घंटी मी वाजवली. मुठ्ठीभर पैसे पाय. पार्टी आभारी आहे, खूप खूप धन्यवाद. तर गाणं काय म्हणते? काय कमाल माझा झाला या वेळा, कमाल माझा झाला या वेळा. अरे लवकर मला ग करायचा खेळ, हो लवकर मला ग करायचा खेळ. हळूहळू हे जमणार नाही, हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल काम होतले. गाणं आहे का? गाण्याला एवढा सुंदर आधार आहे. कोणता? कोणता? हळूहळू हे जमणार नाही, वेळ होईल काम होतले. काय केलं मग? काय हळूहळू हे काम होणार नाही म्हणलं? नाही. काय केलं? काय दोन्ही खांद्यावर दोन घेतले. गाण्याला आधार आहे, गाण्याला आधार आहे. दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. मग दोन्ही खांद्यावर दोन घेतले. काय शपथ दोन्ही खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. खांद्यावर दोन घेतले, खूप मजा आली जात. लक्ष ठेवा, गाण्याचा आदर नाही आवडत तर इथंच फेर बंद करीन, इथंच फेर बंद करीन. शब्दही ना बोलला पण तुमच्या टाळ्या सांगण्याचा आदर जमला करा, जमला म्हणून टाळ्या सांगत थांबा. आताच नाही, आताच नाही, आताच नाही. मला गाण्याचा आधार आहे. त्या बात आहे, तुमचं प्रेम आहे, तुमचं प्रेम आहे. थांबा, मला गाण्याचा आधार समज द्या. अरे बापू ठेवू नका काही यार, पुढे निवडून होते का मावरावर. अरे कुणाल भाऊ कडून कमीत कमी झाले जवळजवळ 3-4 हजार रुपये. तर गाण्याचा आधार बघा, लक्ष ठेवा. सचिन भाऊ, मामाजी, गाण्याचा आधार सांगा. काय म्हणते गाण्याचा आधार? कामाला माझ्या झाला या वेळात कोण म्हणते कोणाले? हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. पहा, लक्ष ठेवा, हनुमंताची आणि राम लक्ष्मणाची भेट होते. तर म्हणते हनुमंत आम्हाला सुग्रीवापाशी लवकर भेटायचं आहे रे म्हणते, कारण सीतामा म्हणजे सीतामाले चोरून नेलाय म्हणते. अरे म्हणते तर हनुमंत का म्हणते? काय तुमच्या म्हणजे शोधण्याकरता म्हणजे कामाने तुमचा वेळ झाला म्हणते. कामाला म्हणजे झाला वेळ, पण लवकर आपल्याला शोध घ्यायचा म्हणजे लवकर आपल्या रावणाचा खेळ करायचा म्हणते. तर हळूहळू हे जमणार नाही म्हणते. तर हनुमंतानं काय घेतलं? दोन खांद्यावर घेतले. दोन म्हणजे कोण? एका खांद्यावर रामाने घेतलं, एका खांद्याले लक्ष्मणाला घेतलं. अच्छा, एका खांद्यावर कोणाला घेतलं? रामाले आणि एका खांद्याला लक्ष्मणाले. तर
तेव्हा ते लक्ष्मण म्हणे जेव्हा यानं 2 खांद्यावर आम्हाला दोघांनी घेतलं म्हणजे खूप मजा आम्हाला जातली आली म्हणजे सुग्रीवापर्यंत जाण्यापेक्षा म्हणजे सुग्रीवापर्यंत जातापर्यंत म्हणजे आम्हाला खूप मजा आली म्हणजे हे गाणं आता हे बी मन चोरलं म्हणा कोणाचं म्हणतो म्हणजे आता हे चोरलं म्हणा तो सवार लक्ष्मण काय म्हणते काय पहिला सर्व कोणता आहे कोणत्या दिसता क्षणी हा लहान होता दिसता क्षणी हा लहान होता एकाएकी कसा झाला हा मोठा दिसता क्षणी हा लहान होता कोणाले म्हणते त्या हनुमंताले म्हणते म्हणजे हनुमंत पहिले लहान राहते आणि जेव्हा खांद्यावर उचलायची बाजू येते खांद्यावर उचलायची बाजू येते एका तरी अवतार घेते आपला अवतार घेते मोठा होते का नाही होत अरे दिसता क्षणी हा लहान होता एकाएकी कसा झाला हा मोठा अरे हळूहळू हे जमणार नाही अरे हळूहळू हे जमणार नाही वेळ होईल का भोगले राजूभाऊ दोन्ही कांद्यावर 2 घेतले एकांना जमलं एकाचं काम थोडी होतं रामाले नेनवतं लक्ष्मण आले दोन्ही कांद्यावर 2 घेतले खूप मजा आली जाते दोन्ही कांद्यावर 2 घेतले खूप मजा आली जाते हो कामाला माझा झाला या वेळा हो लवकर मला रे करायचा खेळ हळूहळू हे जमणार नाही अरे हळूहळू हे जमणार नाही वेळ होईल का भोगले दोन्ही खांद्यावर 2 घेतले दोन्ही खांद्यावर 2 घेतले खूप मजा आली जाते दोन्ही खांद्यावर 2 घेतले खूप मजा आली जाते आता पुन्हा काय म्हणते समोर गाणं बघा गाण्याला आधार पण आहे आणि मिनिंग पण आहे आणि म्हणून माझ्या समोर म्हणून म्हणतो का जास्त गरम नाही फटाव माणसानं नाही जेवढं मळकं थंड राहिलं तेवढं पाणी प्यायची पेज आहे का बोलतो साहेब मजा नाही येऊन राहिली घ्या मजा हा आता लुटून घ्या मग अशी मजा घ्या कशी वाटते ती अवकाश नाही प्लॅटिंग काढायची नाही काढत जा का म्हणला नाही अरे का बोलते यार काही भान आहे का नाही मी ना त्या निशाण समोर येऊन गेली बिना की मंगळवारीले आई शपथ सांगतो एक प्लॅटिंग नाही काढला पुढे जवळजवळ आमचे 5-5 6 फेर झाले एक बाईनं गेली एक माणूस नाही गेला ती शायरी केली आम्ही येतच नाही पलिंग करत नाही ना म्हणजे येतं का म्हणजे असं जरुरी आहे का म्हणजे तू उंटापुरी शिळे हाकलते का जमिनीवर राह जमिनीवर राहून काम कर नाही तर मिल्या मुठवरनं दाढी हातभरवाली काम आहे म्हणते मला तुले केसा तरी आहे का मला केस नाही आहे तर तुला जटा वापल्या एवढ्या तू पुष्पा झाली तर मा होते लक्षात ठेव मी का म्हणतो माना सन्मानाने चाल सुरमा माना सन्मानाने चाल तुले मानाच्या पट्ट्यात माकीन चालता चालता तू जर गर्वाने खाली पडली तुला चाकाले तुला काढायला गड्ड्यात वाकीन आणि मी जर आपली राहिलो का नाही सीधा नड्ड्यात टाकीन जेव्हा नड्ड्यात टाकीन का नाही तर चांगला आपला टाकीन आणि तेव्हा ते बाहेर काढीन जे जास्त जबान चालते ते तोंड जीप हात नड्ड्यात टाकीन आणि जीप काढीन आणि म्हणून समोर काही म्हणणार
बली की पंचमुखी गिरिजा पार्वती. कारण तू एक गाणे ना आमच्या पोळ्याच्या झडत्या चालू दे आमच्या झडत्यात बऱ्या. अरे त्या मंदी आली त्या संधी आणि बोबडे साहेब हर्ष मनाला खूप वाटले. दोन्ही खांद्यावर दोन घेतली दोन्ही खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली दोन्ही खांद्यावर दोन घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले घेतले दोन्ही खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली जाते खांद्यावर दोन घेतले खूप मजा आली जाते. आता शेवटचं कडव्यामध्ये जो सुग्रीवाणी जो कोण होता आपला राम आणि लक्ष्मण जेव्हा खांद्यावर नेते हा गाण्याचा आधार आहे. आणि म्हणून माझं शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणणं आहे कशात नाही कशात आहे हरणाची चाल त्या सजात आहे. आणि त्यासारखे पाखंडीवाली शैले कोणाच्या तिकडल्या पण हे पाखंडी नाही करायची बाई हे असं असं पेटते रान. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये लक्ष ठेवा आई म्हणा ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी. या गुरु ब्रह्माची वाणी सूरजच्या कानी त्याचे काळीच हे थटले. आणि दोन्ही खांद्यावर दोन घेतले टी शर्ट वाले हो दोन्ही खांद्यावर दोन घेतले. खूप मजा आली.